नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूप जबरदस्त अशी गोष्ट पाहायला मिळणार आहे. अद्वैतने कला आय लव्ह यू म्हणतात कलाने शेवटचा श्वास घेतलेला आहे. पण अद्वैतला माहितीही न होता कलाने काही निर्णय घेतलेले आहेत ते सुद्धा अद्वैतला कळणार आहे. आणि त्याचबरोबर चांदेकरांचं साम्राज्य, अद्वैतचा जीव, घर या संदर्भातल्या चिठ्ठ्या तिने लिहिलेल्या आहेत आणि अद्वैतला त्या दिलेल्या आहेत. त्यामध्येही काही घोळ होतोय ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की डॉक्टर बाहेर आलेले असतात. डॉक्टर म्हणत असतात की हे बघा, मला तुमच्या सर्वांशी खूप महत्त्वाची गोष्ट बोलायची. तेव्हा इकडे संगीताला खूप राग येतो. ती भयानक चिडलेली असते. माझ्या कलाला काही होता कामा नये. माझी कला ही सुखरूप राहिली पाहिजे. तिला काही होता कामा नये. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र डॉक्टर येतात आणि सांगू लागतात की हे बघा, आम्ही आमच्या परीने खूप प्रयत्न केलेले आहेत. तुम्हाला असं वाटत असेल पण तसं काही नाहीये. आम्हाला जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे प्रयत्न आम्ही केलेले आहेत. हे म्हटल्याबरोबर खरं तर धक्का बसलेला असतो. आणि त्याच वेळी इकडे डॉक्टर सांगत असतात की हे बघा, मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची. ती म्हणजे मिसेस चांदेकर यांच्याकडे फक्त काही तास शिल्लक राहिलेले आहेत. हे ऐकल्याबरोबर आता सगळ्यांना धक्का बसतो. कारण कला आता आपल्यात राहणार नाही ही गोष्ट जवळजवळ सगळ्यांना कळलेली आहे. त्यामुळं सगळेजण तिथे पाहत आहेत. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की डॉक्टर अद्वैतला म्हणतात की तुम्हाला मिसेस खरेंनी आत बोलवलं आहे. अद्वैत तर हादरलेला असतो. ही गोष्ट त्याला सहनच होत नाही की हे सगळं काय आहे. आणि कला आपल्याला सोडून जाणार आहे ही गोष्ट शक्यच होत नाही, त्याला सहनच होत नाही. तेव्हा सरोज त्याच्या जवळ येते. सरोज म्हणू लागते की हे बघ अद्वैत, तुला जावं लागेल. काहीही झालं तरी तू जा, कलाशी बोल. तेव्हा अद्वैत म्हणतो की मी कसं जाऊ, सांग ना मला. कारण काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे की खरेच्या बाबतीत डॉक्टर हे सगळं काय बोलतायत. मग मात्र आता कलाचे बाबा येतात आणि ते सांगू लागतात की हे बघ अद्वैत, जावई बापू, हे बघा, तुम्ही माझ्या लेखीला शेवटपर्यंत साथ देण्याचं वचन दिलं आहे ना. मग तुम्ही शेवटपर्यंत साथ देणार नाही का तिची? कारण तिला आता तुमच्या साथीची खूप गरज आहे. हे ऐकल्याबरोबर खरं तर सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. अद्वैतला ते मागं लागतात की तुम्हाला जावं लागेल असं म्हणत अद्वैतला ते सांगत आहेत. इकडे नैना आईला सांभाळत असते, शांत करत असते. तिला खरं तर खूप मोठा धक्का बसलेला आहे. संगीताला ही गोष्ट सहनच होत नाही की माझ्या कलाच्या बाबतीत असं काहीतरी होईल ही गोष्टच तिला सहन होत नसते. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की शेवटी अद्वैत हा इकडे कलाच्या रूममध्ये येतो आणि कलाशी बोलायला लागतो. खरं तर कलाची ही अवस्था पाहून अद्वैतसाठी खूप मोठी गोष्ट घडलेली आहे की आज त्यांचं लग्न आहे आणि ऐनवेळी हा मोठा धक्का त्याला बसलेला आहे. त्याला कळतच नाहीये की काय करू, यातून कसं स्वतःला बाहेर काढू, यातून स्वतःला कसं सावरू, ही गोष्टच त्याला कळत नाहीये. अद्वैत आता कलाकडे आलेला असतो. कला अद्वैतकडे पाहत असते. अद्वैत कलाकडे पाहत असतो. खरं तर ह्या गोष्टी वाटतात तेवढ्या साध्या नाहीयेत. अद्वैतची अवस्था खूप बिकट आहे. कारण आपल्या स्वतःच्या बायकोला मरणाच्या दारात पाहत आहे. डॉक्टरांनी एवढंही सांगितलेलं आहे की तिच्याकडे शेवटचे काही तास उरलेले आहेत. आणि जेव्हा डॉक्टरांनी हे सगळं सांगितलेलं असतं तेव्हा मात्र इकडे अद्वैतला धक्का बसलेला आहे. तेवढ्यात अद्वैतने कलाचा हात हातात घेतलेला असतो. अद्वैत तिच्याशी बोलत असतो तेव्हा नर्स सांगू लागतात की हे बघा, कसं आहे माहितीये का की तुम्ही जास्त त्यांना बोलायला लावू नका कारण त्यांना त्रास होईल असं डॉक्टरांनी सांगितलंय. तेव्हा अद्वैत म्हणतो की खरे, आता मी बोलणार आहे, तू फक्त ऐकायचं आहे असं म्हणत अद्वैतने कलाचा हात हातात घेतलेला असतो. तेवढ्यात नर्स अद्वैतच्या जवळ येते आणि अद्वैतला म्हणू लागते की हे बघा, त्यांनी ह्या चिठ्ठ्या लिहिलेल्या आहेत आणि या दिलेत. आता कलाने लिहिलेल्या चिठ्ठ्या ह्या नर्सच्या जवळ दिलेल्या असतात आणि तिला सांगितलेलं असतं की चांदेकरला ह्या चिठ्ठ्या द्या. आता चांदेकरला ह्या चिठ्ठ्या द्यायला सांगितलेल्या असतात. मग
अद्वैतला त्या चिठ्ठ्या दिल्या जातात. इकडे अद्वैत कलाला म्हणत असतो की खरे तुला काही होणार नाहीये, मी आहे ना तुझ्यासोबत, मी तुला काही होऊ देणार नाही. कला मात्र अद्वैतकडे पाहत असते. अद्वैतच्या हातात आता नर्स ती चिठ्ठी देते. पहिली चिठ्ठी कोणती द्यायची आहे हे सुद्धा नर्सला सांगितलेलं असतं, पण तिथंच एक मोठा गोंधळ होतो. आता अद्वैत कलाकडे पाहत असतो. कला बोलण्याचा प्रयत्न करत असते. चांदेकर चांदेकर असं म्हणत असते आणि त्याच वेळी इकडे अद्वैत तिचा हात हातात घेऊन रडू लागतो. तो म्हणतो की खरे तुला अधिकार नाहीये मला सोडून जाण्याचा, तू असं मला सोडून नाही जाऊ शकत, असं अद्वैत तिला स्पष्टपणे सांगत आहे. तेव्हा मात्र इकडे अद्वैतचं असं म्हणणं असतं की हे बघ खरे, जे काय आहे ना ते आपलं आहे, त्यामुळं तू मला अशी सोडून जाऊ शकत नाही. आपल्याला एकत्र संसार करायचे तुम्हाला सांगितलं होतं ना, आज आपलं लग्न आहे आणि त्याचबरोबर आता लग्न आहे आणि तू मला अशी सोडून चालली, आपण तुला थोडं बरं वाटलं ना इथे लग्न करूया, पण आपलं लग्न होणार आहे एवढं लक्षात ठेव, असं जेव्हा अद्वैत सांगत असतो तेव्हा मात्र इकडे नर्स आता अद्वैतला त्या चिठ्ठ्या देते आणि सांगते की यातली ही पहिली चिठ्ठी आहे, ती तुम्हाला आधी वाचायला सांगितलेली आहे. आता मात्र अद्वैतला सुद्धा धक्का बसलेला असतो. अद्वैत ती चिठ्ठी घेतो आणि वाचतो. तर त्या चिठ्ठीवरती लिहिलेलं असतं ते म्हणजेच, चांदेकर माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. आता मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. आय लव्ह यू चांदेकर असं त्यात लिहिलेलं आहे, पण फ्लॅशबॅकमध्ये जाऊन आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत आत्ता जी चिठ्ठी वाचतोय ती चिठ्ठी पहिली चिठ्ठी नाहीये. कारण इकडे कला म्हणते की आता चांदेकरला मी जे काय सांगितलेलं आहे ते कळलेलं असणार आहे आणि नक्कीच चांदेकर आता सध्या मी जे काय विचार करते त्या बाबतीतच चांदेकरच्या डोक्यात सुरू असणार आहे, म्हणजेच घराचं सत्य चांदेकरला समजणार असं इकडे डोक्यात आलेलं असतं. परंतु अद्वैतने जी चिठ्ठी वाचलेली असते त्याच्यामध्ये स्पष्टपणे असं लिहिलेलं असतं ते म्हणजेच की आत्ता माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे. मग आता अद्वैत येतो, कलाच्या शेजारी बसतो, कलाचा हात हातात घेतो, तिच्याशी छान प्रेमाने वागत असतो. आता मात्र इकडे अद्वैत तिला म्हणत असतो की खरे. तेव्हा मात्र कला अद्वैतला सांगू लागते. अद्वैतला म्हणते की चांदेकर गा ना. खरं तर कलाला याच्या आधी अद्वैतचं गाणं अजिबात आवडायचं नाही, पण आज मात्र याच कलाला अद्वैतचं गाणं आवडत आहे आणि ती अद्वैतच्या मागं लागली, तू माझ्यासाठी गा. अद्वैत मग कलासाठी आता गायला सुरुवात करतो. अद्वैत कलासाठी गाणं गात असतो. कला मात्र ते ऐकत असते. अद्वैतने कलाचा हात हातात घेतलेला आहे आणि कलासाठी गाणं गात आहे. आता मात्र अद्वैतला सुद्धा धक्का बसलेला आहे आणि त्याच वेळी इकडे अद्वैत गाणं गातोय, कला शांतपणे ते गाणं ऐकते आणि कला त्याच गोष्टींचा विचार करत असते. तेव्हा मात्र इकडे अद्वैतला कलाला असं वाटत असतं की अद्वैतला ती गोष्ट कळली. आता कोणती गोष्ट, तर ज्यामध्ये आता तिनं लिहिलेलं आहे की चांदेकर आपलं घर वाचव, हे सगळं रोहिणीने केलेलं आहे. ही चिठ्ठी अद्वैतला कळाली असं तिला वाटत असतं, पण इथं घडलेलं असतं ते वेगळंच. असं काहीच झालेलं नसतं. अद्वैतला ती चिठ्ठीच मिळालेली नसते. अद्वैतनं जी चिठ्ठी वाचलेली असते ती वेगळीच असते. आणि तेव्हा मात्र इकडे आता अद्वैतने कलाचा हात हातात घेतलेला आहे आणि कलाशी तो खूप प्रेमाने वागत आहे, तिच्या डोक्यावरून हात फिरवत आहे. आणि तेव्हा मात्र इकडे अद्वैत आता कलाला म्हणत असतो की खरे तुला काही होणार नाहीये, आपण दोघं जण एकत्र असणार आहोत आणि आपलं आयुष्य सुद्धा व्यवस्थितच असणार आहे, असं इकडे अद्वैत तिला सांगत असतो. पण कलाचे डोळे फक्त अद्वैतला पाहत असतात. अद्वैत गाणं गात असतो. अद्वैतला कळतच नाहीये की हे सगळं काय होऊन बसलंय आणि अद्वैत मात्र अगदी कलापासून जीवाच्या आकांताने तो गात आहे. आणि त्याच वेळी इकडे जेव्हा हे सगळं घडत आहे तेव्हा कलाचे डोळे उघडे आहेत. कलाचा हात अद्वैतच्या हातात आहे, पण कलाची काहीच हालचाल होत नाही. आता मात्र धक्का बसलेला आहे आणि तो म्हणजे अद्वैतला. अद्वैत गाणं गात असतो, कलाच्या मोमेंट त्याला काहीच जाणवत नाहीत, पण कलाला गाणं ऐकायचं आहे एवढंच त्याला माहिती आहे आणि तो कलासाठी तिथे गाणं गात असतो.
ही इतकी इमोशनल मोमेंट आहे की अद्वैतच्या डोळ्यातून पाणी येत असतं आणि कलाचे डोळे फक्त अद्वैतला पाहत असतात. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैतने कलाचा हात हातात घेतलेला असतो. कला शेवटची श्वास मोजत असते. एवढं सगळं घडत असतं, परंतु काही गोष्टी ज्या आहेत त्या खूप भयानक असतात. आता मॉनिटरवरती सगळ्या लाईन्स सरळ झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये जराही हालचाल नाहीये, म्हणजे कला आता या जगामध्ये जिवंत नाहीये. खरं तर ही गोष्ट खूप मोठी आहे. अद्वैतला कळतच नाहीये, पण त्याला जाणवतं एकच की अचानक कलाचे डोळे फक्त त्याच्याकडे पाहत आहेत. त्यांची जराही उघडझाप होत नाही आणि म्हणून तो अद्वैत तिच्याकडे पाहू लागतो आणि तिचा हात हातातनं सुटलेला आहे ही गोष्ट त्याच्या लक्षात येते. आणि आता मात्र अद्वैत खूप रडत असतो. अद्वैतला कळतं की कला आता या जगात राहिलेली नाही आणि अद्वैत इतका जोरात ओरडतो की त्याला कळायचं बंद झालेलं असतं. त्या क्षणी अद्वैतने जीवाच्या आकांताने तो किंचाळलेला असतो, ओरडलेला असतो. खरे आता राहिलेली नाही हे अद्वैतला कळलेलं असतं, कारण डॉक्टरांनीही सांगितलेलं होतं की त्यांच्याकडे काही तास उरलेत. सगळेजण बाहेर असतात. अद्वैत बाहेर येतो. सगळेजण त्याच्याकडे पाहत असतात. खरं तर सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो की नक्की काय झालेलं आहे. आणि मग मात्र अद्वैत हा सगळ्यांकडे पाहतो. तिथे सरोज येते, रजनी येते, त्याचबरोबर डॉक्टरही बाहेर जातात आतमध्ये, कारण जेव्हा अद्वैत कलाशी बोलत असतो तेव्हा डॉक्टरसुद्धा बाहेर असतात. आणि मग मात्र जी गोष्ट घडते, डॉक्टर सांगतात की शी इज नो मोर. हा एवढा मोठा धक्का असतो सगळ्यांसाठी. सगळेजण कोसळलेले असतात. कोणाला काहीच कळत नसतं की काय होऊन बसलंय. या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे हा प्रश्न सुद्धा उभा राहिलेला असतो. आणि इकडे सगळ्यांना कलाबरोबरचे क्षण आठवत असतात. अद्वैतला सुद्धा तेच जाणवत असतं. आणि इकडे अद्वैत खूप कोसळलेला असतो. कला त्याला म्हणालेली होती की आता आपल्याला पुन्हा यायचं आहे, म्हणजे मला जावं लागणार आहे ना, असं कलाने सांगितलेलं होतं. आणि त्याच गोष्टी आठवत असतात. तेव्हा मात्र इकडे रोहिणीला आणि राहुलला आनंद झालेला आहे. एखादी व्यक्ती मरण पावली आहे या गोष्टीचा आनंद साजरा ते करत आहेत. इतकी मूर्ख लोक ती आहेत. इकडे आता डॉक्टरांनी अद्वैतला बोलवलेलं असतं. जेव्हा डॉक्टर अद्वैतला बोलावतात आणि अद्वैत आता डॉक्टरांच्या केबिनमध्ये असतो, तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात की हे घ्या. असं म्हणत डॉक्टरांनी अद्वैतला पाणी प्यायला दिलेलं आहे आणि त्यांच्या पुढे एक फॉर्म ठेवलेला आहे अद्वैतच्या, आणि त्या फॉर्मवरती अद्वैतला सह्या करायच्या आहेत. कन्सर्न फॉर्म आहे आणि त्याच्यावरती अद्वैतला सह्या करायच्या आहेत. तेव्हा मात्र डॉक्टर त्याला त्या सह्या करायला सांगतात. तेव्हा अद्वैत म्हणतो, हे सगळं काय आहे आणि हे सगळं कोणी ठरवलं? तुम्ही असं कसं खऱ्याचं हृदय कोणाला देऊ शकता? तेव्हा डॉक्टर म्हणतात की हे बघा, हे आम्ही केलेलं नाही आहे, ही त्यांचीच इच्छा होती आणि त्यांच्यामुळेच हे सगळं झालेलं आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो काय? तेव्हा डॉक्टर सांगतात की त्यांची शेवटची इच्छा होती की त्यांचं हृदय दान करावं आणि त्यांचं हृदय ज्या व्यक्तीला दिलेलं आहे ती व्यक्ती कोण आहे हे तुम्हाला शेवटपर्यंत कळलं नाही पाहिजे, कारण तसं जर तुम्हाला कळलं तर तुम्ही त्या व्यक्तीचा तिरस्कार कराल आणि त्यांना ते नको आहे. हे ऐकल्यानंतर अद्वैतला धक्का बसतो. अद्वैत म्हणतो, पण अहो तुम्ही मला विचारायचं तरी होतं ना तिचं हृदयदान करण्याऐवजी. आधी अद्वैतला माहीतच नसतं, कारण कलाने तिची इच्छा बोलून दाखवलेली असते. कारण जेव्हा कलाने डॉक्टरांना विचारलेलं होतं की हे सगळं काय आहे, माझा जीव कोणी वाचवलेला आहे, आणि म्हणून डॉक्टरांनी जेव्हा सांगितलेलं असतं की त्या मुलीला हार्टचा प्रॉब्लेम आहे, तरीही तिने हा जीव तुमचा वाचवलेला आहे, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतःसुद्धा मृत्यूशी झुंज देते. हे ऐकल्यानंतर मात्र आता इकडे अद्वैत त्या पेपरवरती सह्या करतो आणि म्हणतो की ठीक आहे, जशी खरीची इच्छा होती ना तसंच होईल. काहीही झालं तरीही आम्हाला ती व्यक्ती कोण आहे ती व्यक्ती पाहायचीही नाही, कारण खरेने बरोबर ओळखलं होतं. मी त्या व्यक्तीचा तिरस्कारच करेल, कारण खरेच्या हृदयावर फक्त माझा अधिकार आहे, असं इकडे अद्वैत सांगत असतो. आणि तेव्हा मात्र ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत त्याच वेळी आता कलाच्या रूममध्ये नर्स आलेले आहेत. तिथली आवरावर सुरू आहे. एक फाईल तिथे असते आणि त्या फाईलमध्ये तिथे एक चिठ्ठी पडलेली एका नर्सला सापडते. तिच्याबरोबर दुसरी नर्स आहे. दोघीजणी आवरावर करत असतात आणि ती पडलेली चिठ्ठी जी आहे
ती उचलली जाते आणि तेव्हा मात्र इकडे धक्का बसलेला असतो. कारण जे सगळं काही घडत असतं ते खूप भयानक असतं. आणि इकडे ती चिठ्ठी जी आहे ती चिठ्ठी आता अद्वैतला मिळालेलीच नसते. म्हणजेच ज्या चिठ्ठीवरती कलाने लिहून ठेवलेलं होतं की या घराला चांदेकर तू वाचव, आणि नेमकी तीच चिठ्ठी अद्वैतला मिळालेली नाही. आता मात्र धक्का बसलेला असतो. कारण ती चिठ्ठी जी आहे ती महत्त्वाची होती आणि नेमकी तीच चिठ्ठी अद्वैतला मिळालेली नाहीये. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सगळे चांदेकर आता घरी आलेले आहेत आणि इकडे सगळेजण बोलत आहेत. अद्वैत अचानक उठतो, आत जातो आणि बाहेर येतो. तिथे लग्नासाठी कलासाठी जे मंगळसूत्र गेलेलं असतं ते मंगळसूत्र त्याच्या हातात असतं आणि ते मंगळसूत्र घेऊन अद्वैत पाहत असतो. खरं तर ही खूप मोठी गोष्ट असते. ते मंगळसूत्र घेतो आणि अद्वैत बाहेर येतो. कळायचं बंद झालं की अचानक अद्वैत असं का करतोय. तर अद्वैतने ते मंगळसूत्र घेतलेलं असतं आणि ते मंगळसूत्र घेऊन तो बाहेर आलेला असतो. सगळेजण पाहत असतात आणि मग मात्र अद्वैत ते मंगळसूत्र तुळशीमध्ये ठेवतो आणि सांगू लागतो की माझी खरे जर माझ्यासोबत नसेल तर मला खरेच्या कोणत्याच आठवणी माझ्यासोबत नको आहेत. ती मला सोडून गेली आहे ना, मला नको आहेत तिच्या कोणत्या आठवणी. असं म्हणत अद्वैतने ते मंगळसूत्र तुळशीमध्ये टाकलेलं आहे. आता मी ह्या सगळ्या गोष्टींपासून खूप लांब जाणार आहे. मला नको आहे, माझ्यासोबत काही नको आहे, मला कोणत्याही खरेच्या आठवणी नको आहेत, असा विचार अद्वैतनं केलेला असतो. कारण त्याची खरेही त्याची राहिलेली नाहीये. तर हे सगळं कशासाठी करू असं त्याचं म्हणणं आहे. तेव्हा सगळेजण त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतात. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की मालिकेने 6 महिन्यांचा लीप घेतलेला आहे आणि 6 महिन्यांचा लीप घेऊन आता अद्वैत आणि आबा दोघंही मंदिरात आलेले आहेत. जेव्हा अद्वैत आणि आबा मंदिरात आलेले आहेत तेव्हा मात्र आबा अद्वैतला म्हणतात की तू पण चल. अद्वैत म्हणतो की नाही, मी नाही येणार आहे. काहीही झालं तरीही मी येणार नाही असं अद्वैतने ठरवलेलं आहे. तेव्हा मात्र आबा म्हणत असतात की अरे असं काय करतोय, चल ना तू. परंतु अद्वैत मात्र ऐकायलाच तयार नाही. अद्वैतचं म्हणणं आहे की मी कशासाठी येऊ, जेव्हा माझी खरे माझ्यापासून गेली तेव्हाच मी ठरवलं की नाही, मला यायचंच नाही आहे. आणि मग आता एक गोष्ट घडते, ती म्हणजे ज्या माझ्या हृदयाची धडधड जिच्यामुळे आज चालू आहे त्या कुटुंबाला मला भेटायचं आहे असं सुकन्या देवयाईच्या पुढं बोलत आहे. तेव्हा मात्र इकडे ज्या गोष्टी घडत असतात त्या मात्र खूपच जबरदस्त असतात आणि नेमकी सुकन्या येऊन अद्वैतला धडकते. अद्वैत खाली थांबलेला असतो, आबा मंदिरात गेलेले असतात. सुकन्या अचानक येऊन आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र सुकन्या अचानक येऊन अद्वैतला धडकलेली असते आणि त्या क्षणी तिच्या हृदयाची धडधड वाढू लागते. आता सुकन्याला समजेल का तिला हृदय देणारं कुटुंब हेच आहे, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट रहा. थँक्यू.